नमस्कार, आजची रेसिपी आहे फरसबीची भाजी। तर त्याच भाजी आपल्याला रोज रोज खाऊन कंटाळा येतो, तर थोडी वेगळ्या पद्धतीने आपण आज फरसबीची भाजी बनवणार आहोत। इथे मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल कडकडीत करून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी मोहरी जिऱ्याची फोडणी दिली आहे। त्याच्यामध्ये लसणाच्या 4 पाकळ्या, कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी, टिफिनसाठी, ऑफिस टिफिनसाठी नक्की ट्राय करा। चवीला अतिशय सुंदर लागते, अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खातात। याच्यामध्ये मी शेंगदाणा टाकलेला आहे, शेंगदाण्याची वरचं साल काढून टाकलेलं आहे। हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। भाजी अतिशय सुंदर होते आणि झटपट बनते। 5 मिनिटं मंद आचेवरती हे सर्व ठेवायचं आहे। आपल्याला बटाटा टाकायचा आहे। नंतर मी इथे फरसबी स्वच्छ पाण्याने धुवून चिरलेली आहे, फरसबी टाकायची आहे। फरसबी टाकल्यावरती आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहोत आणि मंद आचेवरती 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला हे सर्व। जेव्हा तुम्ही फरसबी घ्याल तेव्हा मार्केटमधून भरीव अशा फरसबीच्या शेंगा तुम्हाला घ्यायच्या आहे। मीठ टाकायचं आहे। इकडे आपले 5 मिनिटं होत आलीत। बघा, छान भाजी तयार झाली आहे। आता वरून आपल्याला ओल्या नारळाचं खोबरं टाकायचं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।